आपलं लक्ष असेलच। आता काय झालंय, सुपर प्रॉडक्ट ते काय करतायत आता चंद्रपूरचे नगरसेवक तर गेले। आता लहानपणी जी आपण गोष्ट ऐकलेली, अगं अगं म्हशी मला कुठे नेशी, अशी अवस्था संजय राऊतांची झाली आहे। त्यामुळे असं बोलावं लागतं त्यांना, तो त्यांचा भाग आहे बोलण्याचा, न बोलून सांगतील कोणाला, अशी त्यांची अवस्था झाली आहे। पण चंद्रपूरच्या बाबतीत ज्यांनी शेण खाल्लेलं आहे त्यांच्यावर कारवाई होईल, काही कारवाई करणार नाही मी शंभर। आणि मी याच्यावरती जाऊन सांगतो की हे चंद्रपूरचं होणार आहे अशा पद्धतीचं भाजपचं डील हे संजय राऊतांना आधी सुद्धा माहित होतं। त्याच्यात काही सरप्राईज नव्हतं संजय राऊतांना, हे त्यांना माहिती होतं आधी। मग एवढी आतपाकड संजय राऊतांची काय? आता करायचं काय? आता शेवट जे आपण बोललोय त्याच्या विपरीत घडतंय, तर मग मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, आणि म्हशीवर बसून अगं अगं म्हशी मला कुठे नेशी, अशी अवस्था झाली आहे त्यांची। सुपर प्रवक्त्यांना सुपर उद्धव ठाकरेंची भीती वाटते। सुपर उद्धव ठाकरे मग नाव का नाही घेत सुपर उद्धव ठाकरेंचं? सुपर उद्धव ठाकरेंचं नाव घोषित करावं सुपर प्रवक्त्यांनी। या सुपर उद्धव ठाकरेंनी हा सगळा निर्णय घडवून आणला, निश्चित। आणि हे सुपर प्रवक्त्यांनाही माहिती आहे, हिंमत असेल तर सुपर प्रवक्त्यांनी नाव घ्यावं त्यांचं। पण आता म्हशीवर बसून अगं अगं म्हशी मला कुठे नेशी, अशी अवस्था चंद्रपूरमध्ये झाली आहे। सर, आपण बघतो काल जो म्युझिकल कोस्टल रोडचा प्रयोग सरकारच्या माध्यमातून राबवण्यात आला, तुमच्या पक्षाचे नेते अमित ठाकरे यांनी देखील त्यावरती प्रश्न उपस्थित केलाय की खरंच मुंबईकरांना सध्या मला असं वाटतं चांगले रोड, आज ठिकठिकाणी रोड खोदलेले आहेत, त्या रोडची दुरवस्था आहे। सीसी रोड एकदा बनवतात पुन्हा खोदतात। या सगळ्या प्रश्नांवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न हा त्या पोस्टच्या माध्यमातून अमित ठाकरेंनी केलेला आहे। आज एक महत्त्वाची बैठक महापौर घेत आहेत। ती बैठक म्हणजे जो मनसेने यापूर्वी मुद्दा उपस्थित केला होता अनधिकृत फेरीवाल्यांचा, आणि बांगलादेशी, यामध्ये आता आणखीन एक शब्द ऍड होतो तो म्हणजे अनधिकृत बांगलादेशी फेरीवाले। मला असं वाटतं अनधिकृत परप्रांतीय पण ऍड करायला हरकत नाही त्याच्यामध्ये। पण बांगलादेश अनधिकृत आहे, अनधिकृतच आहेत ना ते, बांगलादेशी पण अनधिकृत आहेत आणि परप्रांतीय पण अनधिकृत आहेत। सर्वसमावेशक कारवाई असावी अनधिकृत फेरीवाल्यांची। 100% कारवाई ठातूरमातूर नसावी, प्रसिद्धीपुरती एक आठवड्यासाठी नसावी, याचा परमनंट इलाज, परमनंट सोल्युशन हे महापौरांनी काढलं पाहिजे। आणि याचं परमनंट सोल्युशन आहे की फेरीवाला धोरण जे महानगरपालिकेने बनवलेलं, त्या फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी हे त्याचं सोल्युशन आहे। आता 4 दिवस कारवाई करतील, अजून आठवडा करतील, पुढे काय? त्यामुळे धोरणाची जर अंमलबजावणी झाली तर त्याचा परमनंट सोल्युशन मिळेल। उगीच ऍक्टिंग पुरतं कोणी काही करू नये एवढी आमची विनंती। मुंबई टँकर माफिया फ्री करण्याचं धोरण भाजपनं राबवलेलं आहे, खरंच ते शक्य आहे का? अनेक ठिकाणी पाण्याची चोरी करणारं हे मोठं रॅकेट मुंबईत अस्तित्वात आहे। तर म्हणाल्यात ना, तर आपण वेळ देऊ त्यांना, बघू आठवडाभर करतायत का नाही करत। आता इतके दिवस सत्तेत पण होते ना, असं काय ते महापालिकेचंच काम आहे अशातला भाग नाही। पण टँकर माफिया फ्री करणं एवढं शक्य आहे? आता ते म्हणतात तर आपण त्यांना वेळ देऊ, नाही महिनाभरात झाला तर पुन्हा एकदा या विषयावर बोलू। आपण पाहतोय संदीप देशपांडेंनी या ठिकाणी विविध मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे आणि संजय राऊतांना सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। तर चंद्रपुरातील पदाधिकाऱ्यांनी भाजपला पाठिंबा दिल्याचं समर्थन नाही असं संजय राऊत म्हणाले। चंद्रपुरातील कारवाई त्या ठिकाणी होणार, जस्ट वेट अँड वॉच असाही इशारा राऊतांनी दिलाय। चंद्रपूरच्या लोकांनी हा उद्योग केलेला आहे, त्याचं समर्थन आमच्या पक्षामध्ये कोणीही केलेलं नाही। मी इतकं सांगेन, वेट अँड वॉच, थोडं थांबा। अजून काही महाराष्ट्रातल्या काही, आता काल परभणीची निवडणूक झाली, अजून काही गोष्टी व्हायच्या आहेत। पण पक्षामध्ये या निर्णयाबद्दल कोणीही चंद्रपूरच्या या घडामोडींचं समर्थन करणार नाही, केलं नाही। होईल की ज्यांनी शेण खाल्लेलं आहे अशा प्रकारचं, बरं का, त्यांना जाब नक्की विचारला जाईल। तर दुसरीकडे चंद्रपुरात ठाकरेंच्या नगरसेवकांना भाजपनं 1-1 कोटी दिल्याचा आरोप संदीप देशपांडेंनी केलाय। दरम्यान या ठिकाणी चंद्रपूर बाबत आरोप केलेल्यांना भाजपनं पैसे मोजायला ठेवलं होतं का असा सवाल यावर राऊतांनी केला। पैसे मोजायला 20% कमिशन दिलं होतं का, अशीही टीका राऊतांनी देशपांडेंवर केली आहे। जी मला माझ्या ऑथेंटिक सूत्राकडनं मिळालेली माहिती आहे, प्रत्येक नगरसेवकाला 1-1 कोटी रुपये हे दिले गेलेले आहेत आणि प्लस या बाकीची ऑफर आहे जी माझी चंद्रपूरमध्ये।
हा चंद्रपूरचा स्थानिक वाद आहे. पाठिंबा देण्यासाठी 1-1 कोटी प्रत्येक ज्यांनी हा आरोप केला ते पैसे मोजायला बसले होते का भाजपतर्फे, की हे पैसे मोजा आणि त्यांना द्या? ज्यांनी हा आरोप केला, मला आरोप कोणी केलाय माहित नाही, पण भारतीय जनता पक्षाने हे 1-1 कोटी रुपयाच्या भागा त्यांच्याकडे पाठवून जरा मोजून पोचवा शिवसेनेच्या लोकांकडे, असं काय व्यवहार झालाय का? आणि मध्ये मग 20% कमिशन आहे का कुठे मोजण्याबद्दल? चला सोडून द्या.